साहेब देवाची पुढल्या महिन्यात जत्रा आहे. होय की देवळाची कामं उरकून घ्यायला हवीत. होय होय ती करूच की. पण मी काय म्हणतोय औंधा देवाला बोकडी पडल्यावर त्याची चमडी आम्हालाच मिळणार ना. होय पुढा बाग हर चमडी देवाची 2 पळी मटण आणि 800 दान मिळते ती कमी आहे. अहो बारीकराव तसं नव्हतं पण पूर्वजापासून चालत आलेली रीत आहे की 2 साल चमडी देवाला आणि 1 साल भरलाला. मग आता 2 वर्ष झाली ती. बरोबर आहे शॉप औंधाची चमडी तुमचीच असणार की. हाऊ सरकार त्यांना काय कमी आहे त्यांना कसं द्यायची चमडी बिमडी. अरे पहिल्यापासून चालवलेली रीत आहे सरकार. मग आपण बदलू की रीत? अजिबात नाही. बदलायचं म्हणल्यावर उद्या तुम्ही दिवस बदला म्हणाल. यात्रा कमिटीचं काम दिलंय तेवढंच बघा. बाकी कळती माणसं बघतेली. बस. अरे शिवजा तू काय आता गावगाड्याला मालूम घालायला वे? बारीकराव काढू का पायतान करू का याचा आय लव्ह यू थँक्यू इथं. अय रविराव घ्या गार घ्या मी पिटून आहे. अहो आता आपलं मालक होणार त्यांना असं नाही बोलायचं. एवढा बेड आहे का तू? शिवाजीराव तुम्ही आता या आम्ही बघतो आहोत यात्रेचं काय करायचं ते. निघा. बारीकराव जाऊ दे की कशाला आता नादी लागताय. अरे एडपाट 2 साल चमडी देवाला त्यात हिशोब आपण काढला होता ना. कस्टमेट आपणच केलं की. होईल का म्हणजे तेवढं पैसा आता शिव कमवणार. पैसे कमवू दे पण एका बैत्या माणसामोर मी हारणार नाही. अगं ती खोताच्या वाड्याच्या गाड्यानं 2 चपल्या दिल्या त्या सांधायला. काय तेवढं 400 रुपये गावत्याले त्याच विचारात होतो. अहो आमच्या जत्रेची काही बोलणी झाली का? होय दिनकर शेठच्या कानावर घातलं या म्हणल्या तर बघू काय रीती प्रमाण असेल तसं. चला म्हणजे 4 पैसे गाठील होतील. होय आणि औंधा राजाला कोरसाला पाठवायला 4 पैसे गाठीला घेऊन त्याला तेवढंच. होय लेकरासनी एक जुळी कापड. शिवाय घरात शिवा. हा हाय हाय बोला की. येताना मला बोकाडा तानाला सांगितलं लवकर या. होय होय येतो किती गबी. चला म्हणजे उद्या सांच्या स्वयंपाकाची काळजी मिटली आहे. होय आता मी बी ही एवढं झालं का नाही हे खोताच्या मायात देऊन येतो. मग काय तेवढं 400 रुपये गावत्या देते. काय तात्या गावातले हिरवळ वाढल्या. हा वाढली पण कामात मिळतंय का टाइम काढायला? कुठं जाता? ऐकते की कामात लवकर कापा नाही तर लय गडबड होईल बघा. बर बारीकराव चल तो आता जातो माळ्यात कामाचं पडले. या लवकर या. अरे अगं जगू आला तर त्याला सांग जमालवाडीला गजा हित म्हणाव सूर फुकाय जायला लागल. मला भेटला तर मी सांगेलच नाही तर तुला दिसला तर तू बी सांग त्याला. गजी म्हणल्यावर देत जायचा. कवा आहे ती गजी? सणवारी. आता कोणाला तरी सूर फुकाय न्यायला लागेलच. नेतो जगूला काय 100-500 मिळत त्याला होत्याला दोघात. जरा पैसा वाढवून मागत जावा. छाताडाचा फुगा करून दिसभर फुकायचं आणि हातात काय येते 100-200 त्यात काय उद होते का? अगं परे आपलं काम काय लेबलचं आहे का? लेबलवाले कामाच्या किमती वाढतात आपल्या कामाच्या नाही त्या वाढत. अरे राजू अरे अचानक कसा आलास? तो आहे तो वरचा तू असा आधी मध्ये कसं काय आलास आज? हा कॉलेजात सामने चालू आहे या 3 दिवस त्याच्यामुळे म्हटलं तिथे काय अभ्यास होणार नाही. म्हटलं इकडे येऊन आपल्याला जरा अभ्यास तरी करावा. बरं झालं आलास लागा बरं झालं.
होय की आता जगू भाऊजी सांगण्यापर्यंत तुम्हीच जावं यांच्या संग. कुठं जायचं आहे वहिनी? जमालवाडीला गजी आहे ती काय 500 येतील ते घरी येतील दुसऱ्या जाण्यापर्यंत. होईल का मग तूच चल की वाजवायला दुसऱ्याला बोलू ना परीस. दादा तुम्हाला माहितीये आपल्याला काय या भानगडीत पडायचं नाही. अहो पण काय पैसे येतील ते तुमच्या शिकायला काम येतील. तुम्हाला काय बोलायचं ती बोला. मला अभ्यासाचा हाय लोड. मी चाललोय अभ्यासाला तक्यावर. जेव्हा उशिरा येईल. अहो भाऊजी चहा तरी घेऊन जा. अरे जाऊ दे त्याला नका माग लागूस ते. अहो पर मी काय चुकीचं बोलतेय का? अगं आपल्या भावकीत कोणतरी शिकत या शिकू दे की जरासा. काय तारास होयाचा ना तो मला होऊ दे. मी बघतो काय करायची. तू नग लय विचार करूस. वा वा लगा संतूच्या डोलकीला ना आमल्याच्या डप्पाला तोडच नाही. शिवाच्या ताना सणाल त्या तालुक्यात आख्या जोड नाही लागा. अरे शिवांताना आता कशाला थांबलाय? धरा की सूर. बर बर मग राजू आर घे की डप आणि ये चल. नग नग मी इकडेच बरा आहे. अरे घे डप 4 पैसे मिळतात आपली रोजी रोटी आहे ती. नग है का नग नाही? तुमचं आपलं चालू द्या. मी आईकडेच. अरे ये लगा. नग नग नग. बर राहू द्या चला मग धरा सूर. तान राव धर सूर. परवा दिवशी चिठ्ठी दिली तेवढं सामान द्या की. तेच सर. कॉलेजला नाही आलीस का? हो नोट्स वगैरे कम्प्लीट झाले की आल्या ना. येणार आहे की नाही कॉलेजला? बारीकराव काय कसला विचार चाललाय? कालचा पिक्चर अजून डोक्यातनं गेला नाही वाटतं. बबन्या एका पायातलं पैसे लय मोहर निघाले. बाजा वाजवलंच पाहिजे. हो बारीकराव त्याची काळजी करू नका. त्याचा बाजा आपण वाजवायचं का वाजवू.
काय भाई बोकार लावलं नाही? होय बारीकराव, औंधा चांबड्याचा लिलाव होणार असेल तर बघा, आपण बी घेऊ म्हणतो. आर भय पर औंधा साल चमडा आम्हाला मिळणार. भाई तुमच्या प्रस्तावावर आम्ही विचार करतो. आणि शिवाजीराव, गावगड्याचा काय निर्णय घ्यायचा ते आमचा बघतो. आम्ही अजून जिवंत आहे. तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आय लव्ह यू, थँक्यू. बारीकराव, पण रावसाहेबांनी सांगितलं नाही काय असेल ती रीती पार. बघ शिवा, माणसानं आपली अवकाश बघून पाय टाकावा. तुम्ही भाऊभाऊ नको तिथं हात घालायला लागलाय. पण लक्षात ठेवा, जरा सांभाळून हात भाजल. बारीकराव, जाऊ द्या की आता, कशाला वादावादी करताय? शिवा, काय निर्णय घ्यायचा असेल ती गावाला घेऊ द्या. बिना कारणाचं वादिवाद करून काय होणार आहे का? रामा, निवांत जाऊ संध्याकाळी तू वाढून न्याला. मायला बारीकराव, त्या टपडला जड झालं या, आणि आता तर उलट पण बोलायला लागलंय. बघण्या, आता असं झालं या, आपलं खूपच धड नाही. त्याला काय करायचं? तरी झाले काय? त्याचं काय झालं? तो घरला शिवजा गावचा मालक झाल्यासारखं बोलतो या, आणि त्याला बारका भाऊ तो तर गावचा जावा स्वप्न बघतो या. नाहीतर काय, वरीच्या जातीला काय कळतं या, पण ह्याला कळाय नको आहे. नाकापेक्षा मोती जड कशाला घालावा माणूस? नाही बाबण्या, माणूस जातीसाठी माती खाईल, पण मला हे आवडलेलं नाही. पण गावाला जातीची कदर नसेल तर मी काय धुणं धुवायला घेतले गावचं? हो, पोरगी तरी कोण आहे? दिनकर शेठची निलमी. एका कॉलेजात शिकत शिकत बहादर आय लव्ह यू थँक्यू म्हणायला लागलाय. आपण जर येळेला मोडता घातला नाही तर उद्या आपल्या पंक्तीला मान द्यावा लागल. जाऊ दे बाबण्या, आपल्याला काय करायचं? 12चं बाजलं कोण पण येऊन निघलं. अरे शिवा, तुझा आणि खताच्या पोराचं काय बिनसलंय रे? हात धुवून मागच लागलंय तुझ्या. अरे समजा घोळ यंदाच्या जत्रच आहे. देवाला शिपाशी बोकाड पडतं या. मग आता पिढ्यान पिढ्या रिवाज होता की 2 साल चमडी देवाला आणि 1 साल फारलाला. होय लागा, 2 साल माग तुझं म्हातारण तू चमडी गोळा करायचं, मला काय माहिती नाही होय. आता घोळ हा असा आहे की 2 वर्षापासून यात्रा कमिटीचा हिशोब खताचं पोर बघतं या. ते आता कातडी आपल्याला द्यायची परता बंद करा म्हणायला लागले. अरे असं कुठं असतं होय? हा, समजा घोळ हतच आहे. अरे पण गावात नवीनच बोबाटा उठलाय. तुझ्या काय कानावर आलंय का? काय रे ती? अरे दिनकर शेठच्या पुरी संग आपल्या राजाचं काहीतरी हाय म्हणते ती. अरे नाही का, माझा राजा म्हणजे सोन्यावानी पोर गायल्या का? बघ शिवा, झालंय चांगलं झालंच नाही, पण नक्की काय कारण आहे? कुणी बेतन तुम्हाला मारून जात आहे? अहो रावसाहेब, उभ्या चालमात मी कोणाच्या हाद्यात मध्यात नाही. मग असं मारायचं काय काम असेल मला? पण मला एक डाऊट आहे. काय? ते माझं मागल्या आठवड्यापासून का नाही परतापरावा संग 2-4दा खटकं उडल्यात या. काय म्हणतोय? होय मालक, जत्रेच्या चमड्याचा वाद होता, पण त्या बाय मारला असं मला बी नाही वाटत. मला नाही वाटत की बाबांनो तेवढाच वाद असेल. मग नक्की काय? कालच्या सतूच्या टपरीला इसय हाय हा रावसाहेब की तिथं आमच्या राजून कुणाला तरी नादाला लावले असा विषय झालता. जरा मोकळं कळलं असं बोल.
अव काल ती सतूच्या टपरीव प्रताप म्हणत होता की आमच्या राजूनं त्या दिनकरशेटच्या पोरीला नादाला लावलं या. आता काय सांगायचं, आमचा राजा आहे का तसला? शिवा माझ्या बी डोक्यात यायला लागले थोडं थोडं. तू एक काम कर, त्या भावाला बोलवून घे, मी बघतो काय करायचं. गेल्या 10 वर्षात आपल्या गावात एक बी केस पोलीस स्टेशनला गेले ना आजवर असा प्रकार घडला. परवा रात्री जे घडलं ना ते बरोबर नाही. एका कुटुंबाला गावातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला, हे योग्य नाही. रावसाहेब, मी कुणाच्या आद्यात ना मध्यात, पण एवढा मोठा डाग आता मी कसा सहन करू? दिनकर, बरोबर आहे तुझं. तुझ्या इज्जतीवर डाग लावायचा प्रयत्न झालाय. प्रतापराव, हा काय प्रताप करून ठेवलाय सांगाल का जरा? आता माझा आणि शिवाचं काय वाकड आहे म्हणून मी त्याला मारू? मी त्याला आधीच सांगितलंय, जी यात्रा कमिटी निर्णय देईल ती मला मान्य आहे म्हणून. तुमचं काय मध्येच? प्रतापराव, मुद्द्याला बदल देऊ नका. शिवा असेल नाहीतर जगू असेल, ही माणसं फक्त कामामुळे आपल्यापेक्षा वेगळे आहेत. आता त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे? आणि दिनकररावच्या पुरेला का बदनाम केलं? आता मला काय माहित? मला बबनने सांगितलं ती दोघं गळ्यात गळ घालून फिरतात म्हणून. बाबा, कधी बघितलंस तुम्हाला? हे बरं देवाची शपथ. म्या कधी म्हणलं? म्या फक्त त्यांना कॉलेजमध्ये फिरताना बघितलं होतं. गळ्यात गळ घालून म्या ना बघितलं. अरे बबन, आपण दोघेही एकाच भावकीतल्या, मग नात्याने मी पण तुझी बहीणच ना. बहिणीलाही बदनाम करायला मागे पुढे बघितलं नाहीस? अरे माझ्या पोरीपेक्षा माझा या राजावर विश्वास आहे. अरे आपलीच पोरं आपलंच घर पेटवायला निघालेत. दिनकरराव, जरा धीर धरा. प्रतापराव, देवाच्या कामात लक्ष द्यायचं तुम्हाला आधीच सांगितलं होतं. झाला प्रकार हळूहळू माझ्या ध्यानात यायला लागलाय आता. पण आबासाहेब, निष्कारण माझ्या आबरूची ढिंडोडे गावाच्या चौकात व नाकेनकर करायची काय गरज होती? काय चूक होती माझी? तुझी त्या राजा बरोबरची जवळीक हीच मोठी चूक होती. अरे मूर्खा, तुला एवढं कसं कळत नाही? आम्ही एका कॉलेजमध्ये शिकतो, एका गावचे, एकमेकांना भेटलो बोललो, त्यात काय गैर झालं? आता आम्हाला काय माहित तुम्ही बाहेर जाऊन काय गुण उदा येते? प्रताप, कानपाड फोडीन. हो, पर्यंतच्या बोलण्यातनं वागण्यातनं संशय आला म्हणून मी बोललो ना. अरे एखाद्यावर आरोप करताना कमीत कमी पुरावा तरी द्यावा. आता मी कावाच्या धर्माकडे बोंबलून सांगतोय, विश्वास नाही का तुमचा? तुमच्या विश्वासाचा प्रताप गेली 2 वर्ष बघतोय आम्ही यात्रा कमिटीच्या कामात. पण कामाला गालबोट नको म्हणून आम्ही काय बोललो नाही. प्रताप, तुझ्याकडे पुरावा असेल तर दे, नाही तर शिवाची आणि दिनकर शेठची माफी माग आताच्या आता. पुरावा पुरावा पुरावा, दोघं गेलाय पळून, मग बसा पुराव्याचं करत. आय लव्ह यू, थँक्यू. बास प्रताप. अरे नीच माणसा, एखाद्या गोष्टीचा विचार तरी करून बोलत जा जरा. एक मुलगा आणि मुलगी बोलत असली म्हणजे त्यांच्यात काहीतरी नक्कीच आहे असाच अर्थ का निघतो नेहमी? त्यांच्यात प्रेमाशिवाय एखादं दुसरं नातं असू शकतं, पण ते तुला समजणार नाही, कारण तेवढी तुझी विचार करण्याची कुवतच नाही. हो, आम्ही दोघे एकमेकांशी भेटतो, बोलतो, गप्पा मारतो, त्याला तुम्हाला प्रेम समजत असेल तर तसं समजा. मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची काहीही गरज नाही. पण आज मी आमच्या नात्याचा पुरावा देते तुम्हाला.